हाय नमस्कार मंडळी. तर आज आम्ही बनवला आहे मस्तपैकी दाल चा. तर तुम्ही बघू शकतात तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि लाल डाळ मसूरची हे मिक्स डाळ, त्याच्यात पालकची भाजी, मेथीची भाजी, आंबट चुका आणि दुधी भोपळा हे सगळं शिजून घेतलं. मग तडक्याची तयारी बघू शकता तुम्ही. मस्त कांदा, टोमॅटो, हे गरम मसाला टाकला, त्यात लाल मिरची पण टाकली, सुकी लाल मिरची, कांदा टाकला, ह्याला चांगला परतून घ्यायचा. मस्त चांगला फ्राय झाला की मग त्यात टोमॅटो टाकायचे, ते पण परतून घ्यायचे. त्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकायची, ते पण परतून घ्यायचं मस्त. आम्ही सगळे मसाले पण काढून ठेवले, धण्याची पावडर, गोडा मसाला, दालचा मसाला आणि मिरची पावडर. मी कांदा लसूण मसाला नाही टाकला ह्याच्यामध्ये, नाही तर माझ्या प्रत्येक भाजीत कांदा लसूण मसाला असतो. आणि हे सगळं असं मस्त टाकलं. त्यात हे शिजवलेलं सगळं टाकलं त्याच्यामध्ये. दुधी भोपळा हा नंतर टाकलेला आहे आम्ही, तो पण चांगला गाळ शिजला होता ना मस्त, आणि इतकं सुंदर झालता ना दालच्या. त्यात वरतून कोथिंबीर टाकायची. तुम्ही पण सेम असं दालच्या बनवा, तुम्हाला इतकं आवडेल ना. त्यात हे चिंचेचं पाणी टाकायचं. मस्त इतकं सुंदर झालतं. आणि तुम्हाला सांगते, आम्ही ज्या वेळेला बसतो मग नंतर आम्ही जेव्हा एक दोन घास खाल्ल्यानंतर आम्हाला जिलेबीची आठवण आली. आम्ही जिलेबीसुद्धा घेऊन आलो होतो. दालच्या भात आपण लग्नामध्ये खातात ना जिलेबी, तर आम्ही जिलेबीसुद्धा आणली होती दालच्या सोबत खायला मस्त. आणि तुम्हाला आवडेल असंच बनवा, मस्त एकच नंबर.